या ठिकाणी पाहतोय सामन्याला सुरुवात होते. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं काल्हेर टीमने आणि आमंत्रित केलं भादवड टीमला फलंदाजीसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहतोय आपण प्रल्हाद नाईक, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाहतोय आपण संतोष तरे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर संतोष तरे आहेत, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण या हंगामाचा डाटा त्यांच्याकडे पाहायला मिळतंय. कुठली टीम किती रँक वरती काम करते, कुठल्या गोलंदाजाला कुठे पुरस्कार मिळाला, कुठल्या फलंदाजाला म्हटलं कुठं पुरस्कार मिळाला, मालिकावीर कुठल्या स्पर्धेमध्ये कोणाला मिळाले, हे सर्व डाटा आपण पाहतोय संतोष तरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू येतोय. राजे नाय त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली आणि संतोष म्हटलं तर मैदानाच्या आतमध्ये हिरण म्हणून नेहमी धावताना पाहायला मिळत आहेत. आणि प्रल्हाद नाईक सुद्धा या ठिकाणी फिट वाटतायत, कारण ज्या अनुषंगाने धाव कंप्लीट केली गेली त्या अनुषंगाने असं वाटतंय की फिट आहेत. मैदानाच्या बाहेर मुख्य एंट्री जवळ कोणाची कार आहे ती बाजूला करायची आहे, तिची रिफ्लेक्शन लाईट मैदानात त्रास देते मिररची. चोवीस 24 ही गाडी कोणाची आहे? बाईकची आहे का? बाईक उचलून आम्ही साईडला ठेवू. बघा रे, या ठिकाणी पाहतोय हवेमध्ये आहे चेंडू आणि इथं मात्र गिरकी घेतली राजांनी आणि त्या अनुषंगाने झेल काही कन्वर्ट झाला नाही, कारण भरपूर उंच गेली होती. प्रयत्न चांगला होता चेंडू पर्यंत पोहोचण्याचा आणि या ठिकाणी पाहायला गेलं पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या 4 या अंकावरती पोहोचली आहे. एक चांगली रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळते. पाहूया कुणाचा सरस होईल. आता मात्र उडवलाय फटका चांगला इनफिल्डच्या वरतून. क्षेत्ररक्षक आहे परंतु यस 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 विजयाने मात्र चांगला कलेक्ट केला गेला आहे. असं वाटलं होतं की डोक्यावरून जाईल, परंतु अंदाज चांगला बांधला. सीमारक्षक लगत राहिले गेले आणि चेंडूला थांबवला आणि या ठिकाणी पाहतोय 2 पुन्हा एकदा कंप्लीट केले जात आहेत. 3 चेंडूंवरती 2-2 अशा धावा पूर्ण केलेल्या आहेत. 6 धावा धापलकावरती लागल्यात. आज फिट दिसत आहेत प्रल्हाद नाईक. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये ज्या अनुषंगाने धावतायत ते चांगली बाब आहे. आणि या वेळेस आता थांबेल का चेंडू? पाहूया काय होतंय. एका टप्प्याने चेंडू सीमा पार येतोय. चौकार.
प्रत्येक चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालेलं आहे. मागील 3 चेंडूवरती आपण पाहिलं तर 3 हवाई सफर करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र कुठेतरी यशस्वीरित्या सक्सेसफुल होतंय. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर गोल चौकार आला. धावसंख्या 10 या अंकावरती लागली गेली आहे. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध या ठिकाणी घेतला जातोय. पाहूया पंच काय इशारा देतात. यस, लेग बायच्या स्वरूपाने ही एक धाव दिली गेली. 11 धावा लागल्या धाव फलकावरती. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल गावदेव पिंपलघर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन टीम मधील एक द्वंद्व इथं. एक 6व्या क्रमांकावर एक 4थ्या क्रमांकावरती रँक करतोय. ठाकूरपाडा 4थ्या क्रमांकावरती आणि पिंपलघर 6व्या क्रमांकावरती टॉप 10 मध्ये रँक करतोय. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. गोलंदाज तयार. तर संतोष यांनी मात्र पाहतोय आपण चांगला गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. नो चान्स द फील्ड. चेंडू फरार होतोय सीमा भार चौकार. धावसंख्येला चांगला आकार आता मिळाला गेला आहे, कारण आपण पाहिले तर मागील 3 चेंडूवरती भरपूर धावा या ठिकाणी जमा झाल्या. एकंदरीत 15 धावा लागल्या गेल्या आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं पॉवरफुल बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चौकाराने खाता ओपन केलं जातं. संतोष तरे याच्या माध्यमातून प्रल्हाद नाईक यांनी सुद्धा आपण पाहिलं तर एक चौकार, बाकी 2-3 चेंडूंवरती बॅक टू बॅक डबल धावा कंप्लीट केल्या होत्या. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 15 धावा. हरेश जोशी नवीन गोलंदाजी मार्कवरती होईल तयार. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा बनल्या जातील. खऱ्या अर्थाने ही पिच जी आहे ती फलंदाजांना खासी मदत देणारी आहे. गोलंदाज जर अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळत असतील तर त्यांना भरपूर फायदा मिळतोय. आणि आता एखाद्या यॉर्करचा प्रयत्न जर करत असेल गोलंदाज तर तो परफेक्ट यॉर्कर पडत नाहीये. हरेश जोशी येतोय यावेळेस गोलंदाजी क्रमांक 2 वरती तयार होतोय, सज्ज होतोय. चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी गावदेव वेले 40+ ची मेहनत रंग येताना पाहायला मिळते. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 पर्व यावेळेस चेंडूचा वेट केला होता. वाट पाहिली नंतर बॅट फिरवली होती. हवं तसं बॅटच्या पडद्या आला नाही आहे, बट 2 धावाही थांबू शकत नाही आहे. धावा बनतात प्रत्येक चेंडूवरती. असा चेंडू कुठला नाही आहे का तिथं धाव बनली नाही आहे. या ठिकाणी हरेश जोशी यांचा पहिला चेंडू होता, त्या चेंडूवरती सुद्धा 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस उडवलाय. आता काय घडतंय, संजय आहे त्या ठिकाणी आणि झेल घेण्याचा प्रयत्न उत्तम केला गेला. चेंडूला मात्र अडवला आहे. फक्त सिंगल घेतली आहे. सीमा लगत हा चेंडू मात्र अडवण्यामध्ये यश विजय यास पाहायला मिळतोय. हरेश मस्त चेंडू हाताळला होता. झेल घेण्याची नामी संधी, बट प्रयत्न खूप चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 18 झाली आहे आतापर्यंत. 18 धावा. आता मात्र फुल टॉस दिला गेला आहे. मिस टाइम फटका. राजन डी त्या ठिकाणी चुकी नाही आहे आणि फलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण झेलच्या स्वरूपात होतोय बाद. संतोष तरे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शैलेश म्हात्रे येतोय बॅटिंग करण्यासाठी. पाहूया पहिला चेंडू फेस करतोय. क्या बात है, करे कोण भरे कोण. या ठिकाणी
फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु झेल झाली नाही आहे. चेंडू हाताला लागून एस्टँडवरती आदळलं आणि प्रल्हाद नाईक मात्र सरसावले होते, पुढे निघाले होते. मागं फिरण्याचा चान्स नाही आहे आणि फलंदाज बाद झाले. या ठिकाणी संजय भाई येतोय मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर. या ठिकाणी पाहतोय आपण यस, पुन्हा एकदा पाहूया. खेळाला होते सुरुवात. या ठिकाणी पाहतोय आपण थर्ड मॅनला जातोय चेंडू. या ठिकाणी शॉट थर्ड मॅन रिझन मध्ये तेवन आहे. त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि सिंगल. या ठिकाणी पाहतोय आपण चेंडूला टर्न केला गेला आहे. डीप मध्ये चेंडू जातोय, एक धाव घेतली जाते आणि इथे पाहतोय आपण सिंगलच धाव घेतली जाते. धावा थांबवल्या आहेत, धावा बनू देत नाहीत या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर धावसंख्या पाहिली तर 20, म्हणजे फक्त 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि 2 महत्वपूर्ण गडी सुद्धा बाद झालेले आहेत. एक रनआउटच्या स्वरूपात, एक झेलच्या स्वरूपात. मिथुन तरे येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पाहूया. संजय भाई मात्रे स्ट्राईक एंडला ऑफ ड्राईव्ह केला जरूर आहे. एक धाव घेतली, कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावीची मागणी केली जाते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर शैलेश पोचला जातोय आणि हा ना तू मै या ठिकाणी 2 धावा. 2 ने धावसंख्या पुढे सरकली 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. धावा मात्र थांबवल्या गेल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, त्याला कुठंतरी थांबवलं गेलं. या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरला आघात झाली, सुरुवात झाली, प्रारंभ झाला. 2 धावा 2 आलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला आलेला आहे. आताही डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल आणि इथं अति घाई पाहायला मिळाली आणि वेल अवसर बरोबर 2 धावा कंप्लीट करण्याचा. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 24 या अंकावरती पोहोचली गेली आहे. 24 धावा. ओव्हर क्रमांक 3. पुढे चेंडू. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, खेळता आलं नाही आहे परंतु सिंगल थांबली गेली नाही आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 25 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे.
ओव्हर क्रमांक तिसरा आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. इथेही 5 धावा खर्च केल्या. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या ओव्हर मधील. पाहूया या 3 मध्ये किती जमा होत आहेत. आता मात्र चांगला फटका सजवला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद शैलेश म्हात्रे. दीपक तरे या ठिकाणी आपण पाहतोय चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पाहत राहिले त्या चेंडू करते आणि चेंडू मात्र निघून गेला किपरच्या हातामध्ये. दीपक तरे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी खेळायला होते सुरुवात आणि आता मात्र चांगला फटका आहे. क्या बात आहे. आणि सिंगल सिंगलने आपण पाहतोय धाव संख्या धावफलकावरती चढली गेली ती म्हणजे 26 या अंकावरती. ओव्हर क्रमांक या ठिकाणी तिसरं समाप्त झाला. धावसंख्या 26 लागली गेली. या ओव्हर मध्ये सुद्धा आपण पाहतोय की फक्त 6 धावा आलेल्या आहेत आणि एक चांगला विकेट सुद्धा पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी सनीनाथ यांनी चांगली झेल पकडलं गेलं आणि खेळ मात्र आपण पाहिलं तर शैलेश म्हात्रे यांचं समाप्त झालं. दीपक आले, दीपकने या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या चेंडू निर्धाव नंतर सिंगल. शेवटचा अंतिम ओव्हर या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे खेळलं जाईल, हाताळलं जाईल. गोलंदाजांच्या माध्यमातून धावा थांबल्या जातील का हे पाहूया, कारण हाणामारीचं षटक आहे. या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाज संतोष मडवी येतोय गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी पाहूया शेवटचा अंतिम ओव्हर आहे, किती धावा या ठिकाणी जमा केल्या जातील हे पाहूया. या संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित खेळाडू वर्ग, प्रेक्षक वर्ग, व्यासपीठावर मान्यवर आणि लाईव्हच्या माध्यमातून जे जुडले गेलेत आमचे लाडका प्रेक्षक राजा, या सर्वांचं स्वर्गीय पवन स्मृती चषक मध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळेस चेंडूला टर्न केला गेला आहे, फिरवला आहे ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु सिंगलच मिळेल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही आहे. 27 धावा लागल्या गेल्या धावफलकावर. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे काय करण्यासाठी. पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी भादवड कुठेतरी धावा कमी आहेत, त्या प्लस करण्यासाठी प्रयत्न जरूर चालू आहे, परंतु गोलंदाजी धार चांगली. पुढे चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्या बात आहे. बाल बाल बचावले चेंडूला, डोक्यावरून मात्र हा गेला असता आणि एक चांगला चेंडू अडवला गेला आहे. आणि 2 धावा. 2 मध्ये आपण पाहिलं तर 29. पुढे चेंडू या ठिकाणी आपण पाहतो क्या बात आहे.
बॅकवर्डवर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला, तर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि लिगल डिलिव्हरी या ठिकाणी संतोष मडवी यांच्या माध्यमातून पुढील चेंडू पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. स्क्वेअर अंपरच्या डोक्यावरून चेंडू डीप मध्ये जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालेला आहे. सिंगल घेतली गेली आहे. दुसरीची मागणी आणि या ठिकाणी अरविंद यांना काही चेंडू समजला नाही आहे आणि एकच धाव होती, तिथं दुसरी पूर्ण केली, ओव्हरथ्रो झाला आणि तिसरी पण पूर्ण केली. 3 धावा आलेल्या आहेत. म्हणजेच धावसंख्या जर पाहिली तर 32 3 ने पुढे सरकली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी, काही करण्यासाठी 32 धावा धावपालिकावरती. पुन्हा एकदा या वेळेस बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक दूरावर उभा आहे, पोचू शकत नाहीये. चेंडू मात्र पोचला जातो सीमा पार, येतोय चौकार. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला येतोय. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली. इथेही थोडीशी गडबड पाहायला मिळाली. चेंडू हातामध्ये पुन्हा एकदा सापडला नाहीये आणि पाहता पाहता तिसरी धाव पूर्ण होते. दीपक तरे मात्र या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा चौथीची तयारीमध्ये होते. म्हणजे 3 धावा पूर्ण होत आहेत. या ठिकाणी धावसंख्या 40. आता धावसंख्या बरी आहे. 10ची सरासरी एक चांगली धावसंख्या आहे. करपराज नाईक यांनी सांगितलं होतं की 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आमचा असेल, परंतु 40 पर्यंत पोहोचलेत. चाळीस धावांसाठी पाहूया कशा प्रकारे द्वंद्व युद्ध होईल. 39 धावा धावफलकावर लागल्या. 40 धावांचं आव्हान आहे. या धावा कशा प्रकारे पूर्ण होतात पाहूया. कालीराम किनीसर ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याशी जुळले जातील. तोपर्यंत डीजे मास्टर आपण एक शांत धून वाजवूया. नाही, नाणेफेक करून घेऊया आपण. गावदेवी पिंपलकर आणि अष्टविनायक ठाकूरबाडा दोन्ही टीमला विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण नाणेफेक करणार आहोत. तर चला, दोन टीम संगणक या नाणेफेकीसाठी. सन्माननीय रघुनाथजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय नितीशजी भोईर साहेब, आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. तर दोन टीम संगनायक प्लीज या. चला, ठाकूरपाडा टीम. गावदेवी पिंपलकर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा दोन्ही टीमच्या संघटनेकडे विनंती, आपण या टॉस बॉक्स मध्ये बॉल पडला तर 1 ओव्हर कमी करण्यात येईल, याची नोंद घ्या. बघा, नारोल फुटतं का? फुटला का नारोल? नाही. चला, सन्माननीय नितीशजी साहेबांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. आपण पाहतो ज्यांच्या नावाने स्पर्धा सुरू केलेली आहे, एका बाजूला स्वर्गीय पवन स्मृती, दुसऱ्या बाजूला गावदेवी वेले. कोण कॉलिंग करतोय? अष्टविनायक ठाकूर कॉलिंग करतोय. गावदेवी वेले असं कॉलिंग केलेलं आहे.
परंतु त्याच्या विरोधात आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण आता या ठिकाणी या कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक संघ नायकाचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जातोय. गावदेवी पिंपलगर संघाचे संघ नायकाचा या ठिकाणी हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. माईची शाल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी दिली जाते. तदनंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय अष्टविनायक ठाकूरवाड टीमचे संघ नायक यांचाही केला जातो. या ठिकाणी हेतूचे स्वागत आणि सन्मान चांगली संकल्पना आहे आणि या ठिकाणी पाहतोय पण स्वागत आणि सन्मान. निश्चित वेळ कमी आहे आपल्याकडे, तर आपला निर्णय फक्त आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, टॉस बॉक्स मधून न्यूज असे की नाणेफेकीचे कॉलिंग जे आहे ते गावदेवी पिंपलगड टीमच्या बाजूला लागलेलं आहे आणि सर्वप्रथम फील्ड प्लेस क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद. ज्या ठिकाणी कालेराम केनी सर आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागताने सन्मान करीत आहोत. गावदेवी पिंपलगार संघाचे खेळाडू भोलेनाथजी पाटील माजी सरपंच पिंपलगार यांचा आपण स्वागताने सन्मान करूया. चला आयोजन कमिटी आपण भोलेनाथ पाटील यांच्या स्वागत सन्मानाकडे बोलणार आहोत. गावदेवी 40+ वेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 चा फायनल दिवस. आज सकाळच्या सत्रावर 2 विजय घेऊन वेस अँड कंपनी गावदेवी रांजनोली टीम आजच्या ग्रुप नंबर C मधून तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेली आहे. आपण स्वागत आणि सन्मान करूया भोलेनाथ पाटील यांचा. भोलेनाथ पाटील यांच्या नंतर आपण नंदूजी पाटील यांचा देखील स्वागत सन्मान करणार आहोत. ते देखील ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगार रांजनोलीचे माजी उपसरपंच राहिलेत आणि विद्यमान सदस्य आहेत. चला भोलेनाथ पाटील यांचा स्वागत सन्मान करूया. चला नारायण दादा यावरती आपण मॅच सुरू झालेली आहे. चला जितू भोलेनाथ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान होतोय मान्यवर कक्षामध्ये. नंदूजी पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. गावदेवी पिंपलगड टीमचे माजी कॅप्टन देखील राहिलेले आहेत. नक्की शेलोमाता वाल आयोजित अध्यक्ष चषकामध्ये या टीमची कामगिरी खूप चांगली झाली होती. मात्र महत्वाच्या सामन्यातून अंकुश भुईर कॅप्टन थोडेसे गोलंदाजी खराब झाली आणि टीमला पराभूत व्हावं लागलं होतं. नंदूजी पाटील यांचं स्वागत सन्मान घेऊया. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगार रांजनोलीचे सलग 2 टर्म निवडून आलेले सदस्य माजी उपसरपंच देखील राहिलेत नंदूजी पाटील. आणि नक्कीच आपले संतोषदादा पाटील गावदेवी पिंपलगड संघाचे एक सिनियर खेळाडू, रोटरी क्लब ऑफ भिवंडीचे अध्यक्ष आणि माजी उपसरपंच आणि आपले संघटनेचे पदाधिकारी नंदूजी पाटील. जितो चला एक सत्कार घेऊया. संतोषदादा पाटील कडून देखील त्यांच्या टीमला शुभेच्छा. सध्या ऑनलाईन ते सामना बाद आहेत. गणेशजी ठाकरे आपण अल्पेश गायकवाड यांना कॉन्टॅक्ट करा. गणेश ठाकरे अष्टविनायक ठाकूरवाड टीम. नंदू पाटील यांचा स्वागत सन्मान जितू पाटील जे शुभ हस्ते केला जातोय.
धन्यवाद नंदूजी पाटील. जितू पाटीलच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मंचावरती केला जातोय नंदू पाटील यांचा. धन्यवाद नंदू पाटील. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. धावांचं लक्ष आहे. 40 धावांचा टार्गेट आहे आणि कल्लेर संघ आपण पहिले 5 चेंडू मध्ये पाहिला तर 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 2 ओव्हर आहे. नक्कीच आज आपण हे 2 सामने पाहिले तर मनोज चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. याआधी 39 धावा डिफेंड केल्या वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली टीमनं जानमन गोविंद संघाच्या अगेन्स्ट. प्रल्हाद नाईक काय कमालीची गोलंदाजी या ओव्हर मध्ये राहिलेली आहे. इथे बघूया स्टंपला चेंडू डायरेक्ट हिट तर झालाय. तिसऱ्या पंचांची मदत बघूया. इथे तिसऱ्या पंचांची मदत स्क्वेअर लेग पंच सुरेश गरज सरांनी घेतलेली आहे. निशाणा तर बाईनं साधलाय. बघूया इथे बाईच्या स्वरूपात एक येईल की फलंदाज सेफ आहेत की बाद आहेत याचं उत्तर आपल्याला मिळेल. संतोष मडवी आलेत न्यू बॅटर. फलंदाज सेफ आहेत. एक बाईच्या स्वरूपात सिंगल येईल. 1 ओव्हर 2 बाद 3. जशी सुरुवात वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली टीमला निलखंड भोईरनं करून दिली तशी सुरुवात प्रल्हाद नाईकनं गावदेवी भादवड टीमला करून दिली. कॅप्टन म्हणून चांगली गोलंदाजी. शैलेश म्हात्रे क्रमांक 2 चा ओव्हर. बघूया इथे संतोष मडवींना चेंडूला अगदी हलक्या हाताने खेळलाय. शैलेश स्वतः चांगली फिल्डिंग करत आहेत. गोलंदाज आहेत. खूप चांगला खेळाडू आहे शैलेश म्हात्रे. चांगला गोलंदाज आहे. चांगली फलंदाजी देखील करतोय आणि चांगला शतरक्षक देखील आहे. पहिल्या चेंडूवर मिथून तरेचा जो झेल टिपला आहे त्या दबावातून अजून काल्ले टीम सावरताना पाहायला मिळाली नाहीये. सात चेंडू मध्ये 4 धावा आलेत. चांगली गोलंदाजी संजयभाई म्हात्रे अगदी स्टंपला चिपकून इन्स्ट्रक्शन करतात. इथे फटका उडवला आहे राजन डी आणि इथे प्रल्हाद नाईक न झेल टिपलाय. बघा अगदी प्रल्हाद नाईकच्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवर मिथून तरीचा झेल टिपला शैलेश म्हात्रेनं आणि शैलेश म्हात्रेच्या दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर राजन डीचा झेल पकडलाय प्रल्हाद नाईकनं. क्या बात आहे. हे 2 झेल इतके कठीण जातील बंदरामोर्त काल्लेर संघाला तो येणारा काळ सांगून जाईल. कारण की 8 चेंडू मध्ये फक्त 4 धावा आणि महत्वाचे दोन्ही फलंदाज बाद झाले. तिन्ही राजन आर असेल मिथून तरे राजन डी नवीन सचिन इताडकर. सचिन यष्टीरक्षक आहेत. सचिन इताडकर पहिला चेंडू डीप स्लिपर कव्हरला खेळलेत. काय सुरेख फिल्डिंग आपण पाहतोय. नक्कीच मच्छिंद्र म्हात्रे काय कमालीची फिल्डिंग केलेली आहे. संघाच्या मौल्यवान नक्कीच 1 धाव 3 धावा धावून पळून पूर्ण केलेत. 1 धाव सेव्ह केली. धाव संख्या 7. चेंडू टाकून झालेत 9 आणि गडीबाद झाले 3. सचिन
पहिल्या चेंडूमध्ये 3 केल्या. संतोष मडबी. आज सुरुवात काल्हेर संघाची काहीशी खराब पाहायला मिळाली. यानंतर गावदेवी पिंपलघर आणि श्री अष्टविनायक ठाकूरबाडा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. या सामन्यातून विजेता आणि नंतरच्या सामन्यातून विजेता असा दुसऱ्या फेरीचा सामना होईल. शैलेश म्हात्रे, क्या बात आहे, अतिशय चांगली लाईन अँड लेंथ. प्रदीप पाटील, क्या बात आहे, आज त्यांना देखील प्ले 11 मध्ये संधी दिलेली आहे. एक सिंगल धाव घेतली. धावसंख्या 8. 10 चेंडू मध्ये आलेत फक्त 8. मिथुन तरे, राजन आर, राजन डी हे फलंदाज बाद झालेत. बघूया स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूला गोलंदाज शैलेशनं फील केलाय. चेरोबा 40+. कोण संघाचे एक अष्टपैलू खेळाडू गणेश भोईर हे अलिबाग इथे आहेत आणि तिथून ही लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत. त्यांनी आई गावदेवी वेले 40+ आयोजित या स्वर्गीय पवन स्मृती चषकासाठी शुभेच्छा दिलेत आणि आजच्या गटातील सर्व संघांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद गणेश भोईर. 2 ओव्हर धावा बनलेत फक्त 9 आणि आता 2 ओव्हर मध्ये पाहिजेत अजूनही 31. जणू काय आपण गोवे आणि रांजणोली सामना पाहतोय. त्यांना 2 ओव्हरला 30 पाहिजे होत्या. 39ची गरज असताना इथे 40ची गरज आहे काल्हेरला आणि 2 ओव्हरला पाहिजेत 31. जबरदस्त गोलंदाजी. ही जी 4 षटकं गेलेत, जी 4 षटकं टाकलेत ती अतिशय चांगली गोलंदाजाने आतापर्यंत टाकलेली आहेत या स्पर्धेतून. नक्कीच आमचे संदीप कचर पाटील यांचं विशेष आभार. गेले 3 दिवस या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून खूप चांगलं रुचकर जेवण आणि आई गावदेवी 40+ चे ते खजिनदार देखील आहेत. धन्यवाद. नक्कीच रवींद्र तरे सर आम्हाला ऑनलाईन जोडलेत. त्यांनी या स्पर्धेला आणि त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेत. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक, निवेदक आणि जिल्हा परिषद गोवे येथे सध्या ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. धन्यवाद रवींद्र तरे सर. इथे विकेटचं होईल पतन. फलंदाज संतोष मडवी. धावचित बाद. आणि पहिल्या चेंडूवर संजयभाई म्हात्रेनं धावबाच्या स्वरूपात एक यश प्राप्त केलाय. नवीन फलंदाज समाधान म्हात्रे. क्या बात आहे. भाईंची गोलंदाजी आपण पाहिली ना तर अगदी विकेट टू विकेट यॉर्कर लाईनचे जास्तीत जास्त चेंडू बाई नेहमी टाकत असतात. अतिशय चांगला अगदी इथे टिकट मारा. पहिल्या 14 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा फक्त खर्च केलेत 11. सुरेख सुरेख गोलंदाजी. 10 मध्ये 29. चेंडू बॅटला चाटून एसटी रक्षक लक्ष्मण. नक्कीच भाईंचे एक भरोशाचे खेळाडू आहेत. सध्या त्यांनी जागा सोडली की तिथे आता प्रल्हाद नाईक यांच्या ऐवजी मच्छिंद्र यांना त्यांनी उभं केलेलं आहे. वा, ज्ञानेश्वर म्हात्रे किती खुश आहेत बघा. पंधरा चेंडू मध्ये 11. 5 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये हरेश जोशी. खूप कमी वेळेला संधी मिळते हरेश जोशीला. मात्र गोलंदाज म्हणून या संघाचा मुख्य
खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. 15 मध्ये 11 आणि आता 9 मध्ये 29. गावदेवी भादवड टीम देवेंद्र मुकादम चरोबा 40+, कोण संघाचे कॅप्टन. काय लाईन अँड लेंथ आहे बाई. अगदी फलंदाजाचे पाय कुठे आहेत ते बघतायत, बॅट कुठे ते बघत नाहीयेत. नक्कीच नेहमीच त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. कोणी फलंदाज असो त्यांच्या समोर अतिशय चांगली गोलंदाजी बाईंकडून आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता आपण इथे अजून एक विकेट. क्या बात आहे. क्या बात आहे. काय प्लॅनिंग आहे. आज जो पहिला झेल टिपला शैलेश म्हात्रेनं प्रल्हाद नाईक यांच्या गोलंदाजीवर, तिथून कल्लेर संघ अगदी पूर्णपणे लॉक झाला. त्यानंतर राजन डीचा झेल प्रल्हाद नाईकनं टिपला शैलेश म्हात्रेच्या गोलंदाजीवर. काय कमालीची गोलंदाजी. या आधीचा सामना आणि यो सामना तिसऱ्या दिवसातून आजच्या या 2 सामन्यातून गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलाय. आमचे सुधीर पाटील खुश आहेत, ते देखील चांगले गोलंदाज आहेत गावदेवी वेले संघाचे. हा चेंडू अरविंद मडवीसाठी, चेंडू पॉइंटला सरसवतोय. डीप मध्ये आहेत मच्छिंद्र म्हात्रे. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बाईंची ओव्हर कंप्लीट झाली. फक्त 4 धावा दिल्या. 3 फलंदाज बाद केले. 2 स्वतःच्या नावावर, 1 संघाच्या. धावा झाले 13 आणि आता बनवायचे 27. 6 मध्ये 27. लक्ष्मण नाईक नक्कीच भाईनी एक आपल्या टीम मधून आता तिसरा यष्टीरक्षक म्हणून तयार करायला लावलाय. प्रल्हाद नाईक यांना बाजूला ठेवून वेलकम वेलकम वेलकम. आमचे परम मित्र भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट समालोचक जयवंत पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेले आहे. मास्टर 40+ संघटनेशी संलग्न असलेले एक उत्कृष्ट समालोचक. गोड आवाज आहे. क्रिकेटचे खूप जाणकार आहेत जयवंत पाटील. आपलं स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 6 मध्ये 27. गोलंदाज आहेत मच्छिंद्र म्हात्रे. बाईनं ज्या ज्या खेळाडूवर विश्वास ठेवलाय त्या त्या खेळाडूंना बाईंचा विश्वास सार्थ ठरवलेला आहे. लक्ष्मण नाईक असतील, त्यानंतर नक्कीच इथे मच्छिंद्र म्हात्रे. बघूया चेंडू भरपूर भरपूर उंच गेला होता. क्या बात आहे. बघा ज्ञानेश्वर म्हात्रेने देखील आपले हात साफ केलेत. अगदी चेंडू पकडून काय चांगला विकेट घेतलाय. इथे धावबाच्या स्वरूपात समाधान म्हात्रेचा. संतोष तरी का असतात. ज्ञानेश्वर म्हात्रेने विकेट घेतली म्हणून. यस बाई होती तिथे, विकेट घ्यावाच लागेल. थ्रो केला होता जोरदार. आता 5 चेंडू आणि 26 धावा. आव्हान कठीण झालंय. दया भंडारी यांना बऱ्याच दिवसातून बॅट हातामध्ये मिळालेली आहे. आज संघ खूप अडचणीमध्ये आहे. आज सुजित तातेशा देखील टीम मध्ये नाही आहेत आणि कमीपणा जाणवली आज. नक्कीच नक्कीच आज काल्ले टीम खेळते असं वाटत नाहीये या सामन्यातून. 5 चेंडू 26. अष्टविनायक ठाकूरबारा टीम आणि गावदेवी पिंपलघर टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामना संपल्या बरोबर
5-26. काय चांगली गोलंदाजी आहे मनोज, अगदी विकेट टू विकेट त्यांची लाईन अँड लेंथ बघा. फलंदाजाच्या एकतर बॅटला बॉल लागेल, पायाला लागेल, नाही तर दांडीला लागेल, अशी गोलंदाजी आहे. बाईंच्या आपण 6 चेंडू पाहिलेत, मच्छिंद्र म्हात्रे देखील तशीच गोलंदाजी करतायत. बाई देखील असतात आज, कारण की ते खुद झालेत लक्ष्मणवर आणि जास्त करून ज्ञानेश्वर म्हात्रेंवर. विचारू आपण त्यानंतर नक्कीच. इथे अगदी हा चेंडू स्केअर ऑफ द विकेट केलाय. प्लेगचा फटका आहे अरविंद मडवीच्या बॅट मधून. चांगली फिल्डिंग होते. आता या इनिंगचे फक्त 3 चेंडू बाकी आहेत. नक्कीच आज काल्ले टीम झाली मनोज, विक्रम स्पोर्ट वडनगर झाली. आपण कालच विचार करतो की आजच्या टीम सर्व स्ट्रॉंग आहेत, मात्र 2 स्ट्रॉंग टीम बाहेर झाले. 3 गोवा देखील मस्त चांगला फटका केलेत. दया भंडारींच्या नावी आज चौकार येईल का, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. वा, चौकार आलाय. क्या बात है, चांगली लाईन अँड लेंथ पाहिली. या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे संजयभाई म्हात्रे फॅन टीम, गावदेवी भादवाड. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. शनीनाथ तरे, दया भंडारी, राजन डी, राजन आर, विजय पाटील, मिथुन तरे अँड ऑल टीम. बंद्रा मारुती कल्लेर, हार्ड लक. या सामन्याचा सामनावीर खेळाडू कोण आहे अल्पेश? नक्कीच अगदी सामनावीर खेळाडू कॅप्टन प्रल्हाद नाईक. फलंदाजीतून 13 धावा,